हे मी लक्ष्मीची पावलं मी किती घेतलेली आहेत. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेयास लागे मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. तसं बघितलं तर मग आज वसुबारस आहे. असं म्हणतात की दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात, पहिल्या दिवसाचा दिवा हा वसुबारसच्या दिवसापासून लावायला सुरुवात करतात. तर आज वसुबारस असल्यामुळे आज गायी-गुरांची सुद्धा पूजा होणार आहे. ज्यांच्याजवळ गायी-गुरं आहेत ते त्यांची पूजा करते. ज्यांच्याजवळ नाहीयेत ती गायी आणि वासरू अशी एक मूर्ती येते. तर मग त्या छोट्याशा मूर्तीची मग ती पूजा मांडणी करून मग ती त्याची पूजा करतात. ती पूजा आपल्या लहान बाळांसाठी, मुलाबाळांसाठी सुद्धा असते. त्यांना दीर्घ आयुष्य लागू दे यासाठी असते. काही जण ह्या दिवशी उपवास सुद्धा करतात. पण ज्यांना जमतं ते करणार आहेत. ज्यांना जमत नसेल तर मग त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल, पण पूजा मात्र नक्की करावी. तर मी ही पूजा ह्या आधी मी कधी केलेली नाहीये. पहिल्यांदाच मी ही पूजा करतेय. पण ती प्रॉपर व्यवस्थित होईल की नाही याची मला एवढी खात्री नाही. पण मी ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज ही पूजा करण्याचा मुहूर्त संध्याकाळी 5:45 वाजेपर्यंत आहे. तर मग या 5:45 वाजायच्या आत आपल्याला ही पूजा पूर्ण करून घ्यायची आहे. त्यानंतर मग बाहेर रांगोळी सुद्धा काढायची आहे. तर मग सर्वात आधी मी ती रांगोळी काढून मग पूजेची तयारी सर्व करणार आहे. आता सुद्धा ती चालू आहे. मी फक्त बाहेरून फुलं वगैरे, विड्याची पानं वगैरे आपल्याला जे लागेल ते मी सर्व घेऊन आलेली आहे. तर मग त्याचीच सध्या आता सर्व तयारी सुरू आहे. आता संध्याकाळचे 4 वाजत आलेले आहेत. 3:30 झालेले आहेत आणि सायशा, श्रेयांश दोघं सुद्धा झोपी गेलेले आहेत. तिला तिचा काल लास्ट पेपर होता इंग्लिशचा. तर मग तिचा काल पेपर संपला आणि आजपासून तिला स्कूलला सुट्ट्या लागल्या आहेत. पण ट्युशन अजून सुद्धा तिचे 2 ते 3 दिवस असं चालू राहणार आहे. त्यामुळे म्हटलं मग 2 तास तिथे जाऊन थोडंसं बसून तेवढाच अभ्यास तिचा कव्हर होईल. तर मग त्यासाठी तिला पाठवते. त्यानंतर मग ती आल्यानंतर तिने खाऊन पिऊन घेतलं. त्यानंतर मग ती आता झोपी गेलेली आहे. तर ही दोघं झोपली आहेत. एरवी जागी असतात, त्याही भरपूर मस्ती करतात आणि मला मग कोणत्याच गोष्टी पॉसिबल होत नाहीत करणं. तर मग म्हटलं हे झोपले आहेत तोपर्यंत आपण पूजेची सर्व तयारी करून घेऊया, जेणेकरून मग नंतर आपली चिडचिड होणार नाही किंवा आपला गोंधळ उडणार नाही त्यासाठी. तर मग आता तीच पूजेची मी सर्व तयारी करणार आहे. पण सर्वात आधी मला एक तुम्हाला दाखवायची आहे की माझ्याजवळ एक मस्त अशी छोटीशी अशी गाई आणि वासरूचं असं ही छोटीशी अशी मूर्ती आहे जी खूप छान रेखाटली गेलेली आहे. आणि ही मूर्ती मला माझ्या लग्नामध्ये मला गिफ्ट कोणीतरी दिलेली होती. मला आता नाव तेवढं आठवत नाहीये, पण ही मला माझ्या लग्नामध्ये गिफ्ट आलेली होती. त्यामुळे म्हटलं, आणि ही मी पूजा करत नसल्यामुळे कायम ही कबर्ट वरतीच ठेवली गेली, जसं की एखादं शोपीस असतं त्याप्रमाणे मी हिला ठेवलं होतं. पण ह्याचं खरं महत्व मला आता कळालं. नंतर मग मी ज्यावेळी वसुबारसच्या दिवशी ह्याच्याची पूजा केली जाते तर ह्याचं मला महत्व कळाल्याच्या नंतर मग मी ही व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घेतली. त्यानंतर मग ही पूजेला मांडण्यासाठी मी घेणार आहे. आणि ती पूजा झाल्याच्या नंतर मग व्यवस्थित अशा जागेवरती परत ती पुन्हा ठेवून दिली जाणार. तर आता सर्व तयारी झाली आहे. पण मला एक तुम्हाला, आम्ही ज्यावेळी काल गेलो होतो डोंबिवली स्टेशनला शॉपिंगसाठी, दिवाळीच्या शॉपिंगसाठी, तर मग तिथे कोणकोणत्या गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत किंवा कोणकोणत्या गोष्टींची आम्ही शॉपिंग केलेली आहे, तर मग त्या सर्व गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या. तर मग हा पूजेचा व्हिडिओ होणार आहे, म्हणजे पूजा वगैरे आपण मांडणार आहोत त्याची माहिती तुम्हाला भेटेल. त्याच व्यतिरिक्त मग मला तुम्हाला ह्याच व्हिडिओमधून मग ह्या सर्व गोष्टी सुद्धा दाखवायच्या होत्या. तर आता लगेचच आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. मी आता लगेचच तुम्हाला हे सर्व मी दाखवते. आय होप की तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करतील. तर सर्वात आधी मला तुम्हाला दाखवायचं होतं की सायशाला घागरा वगैरे घालायला किंवा चनिया चोळी जे असतात ते घालायला खूप आवडतं. कारण की ते घालून ती गोल गोल फिरते किंवा म्हणजे सर्वच ठिकाणी ती खूप नाचते, कारण पायामध्ये पैजण असतात. तर मग ह्या सर्व गोष्टी तिला खूप आवडतात. तर त्यासाठी तिच्या पप्पांनी काल तिला हा पिंक वाला ड्रेस घेऊन आले आहेत. हा ब्लाऊज आहे आणि हा तिचा घागरा आहे. व्हिडिओमध्ये पूर्णपणे व्यवस्थित दिसत नसेल, पण असं खूप छान आणि क्यूट असं घागरा आहे. त्याला एक लोटसचं असं लटकन सुद्धा आहेत हे. तर मग आणि त्याला बाकी सर्व असे ग्लासेस लावलेले आहेत छोटे छोटे असे, आणि खूप छान असा वाटतोय हा. आणि ह्यावरची
ही अशी एकदम जाळीदार मस्त नेटची अशी ओढणी आहे. स्मूथ आहे ती. आणि मला एक दुसरं सांगायचं होतं की मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे वरच्या साईडला मी तुम्हाला दाखवेन की श्रेयांश साठी कोणता कुर्ता घेतलेला होता. धोतर होती खालच्या साईडला आणि वरच्या साईडला कुर्ता होता. तर मग तो त्याला आणल्याच्या नंतर खूप फिट व्हायला लागला, म्हणजे धोतर व्यवस्थित जात होतं आणि कुर्ता खूप फिटिंगला येत होता. तर मग त्यासाठी ते एक्सचेंज करून घेण्यासाठी म्हणून संदेश परत पुन्हा त्या दुकानामध्ये गेले आहेत, म्हणजे आता ते कामावरती गेले आहेत. रिटर्न घरी यायच्या टाइमला मग ते शॉपमध्ये जाऊन मग ते तिथून एक्सचेंज करून दुसरा घेऊन येणार आहेत. त्यामुळे म्हटलं मग तो त्याला दाखवण्याचा जो कुर्ता आहे तो आता सध्या घरामध्ये अवेलेबल नाहीये. त्यासाठी मी फक्त तुम्हाला इथे मी फोटोज दाखवू शकते की तो कसा होता. खूप छान आणि त्याला एकदम सुटेबल होता. खूप छान वाटत होता त्याला, त्याने घातलं त्यावेळी. पण म्हटलं मग आपण वर्षातून एकदाच असे काहीतरी युनिक असे म्हणजे अँटिक असे आपण कपडे घेऊन येतो, जे आपण फेस्टिवलला किंवा म्हणजे कोणाच्या फंक्शनला वगैरे आपण जात असू तर अशा वेळी आपण घालतो. तर मग ते एकदाच घालून टाकून देण्यामध्ये काही अर्थ नाहीये. आणि एवढा फिटिंगचा असलेला कुर्ता तुम्हाला नेक्स्ट टाइम जाईल याची काहीच गॅरंटी नाहीये. त्यासाठी मग म्हटलं तो एक्सचेंज करूनच घेऊन या. तर मग संदेश आता कामावरती गेलेले आहेत, तर मग आता ते येतानाच मग ते एक्सचेंज करून रिटर्न घेऊन येणार आहेत दुसरा कुर्ता. तर त्यानंतर मला तुम्हाला हे दाखवायचं होतं, ह्या ज्या पंत्या आहेत थोड्याशा साईज मध्ये मोठ्या आहेत, पण त्या डेली लावल्या गेल्या जाणार नाही. तर मग तरी सुद्धा आम्ही त्या घेऊन ठेवलेल्या आहेत. मातीच्या आहेत, पण ग्रीन आणि ऑरेंज कलर मध्ये त्याला व्यवस्थित खूप छान अशी छोटी छोटी अशी डिझाईन करून कलर करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग मी आज सकाळी म्हणजे सर्वच गोष्टी आम्ही घेतल्या नाहीयेत, फक्त कपडे आम्ही तिथून घेतलेले होते स्टेशनला जाऊन. आणि ज्या बाकीच्या म्हणजे रांगोळीच्या वगैरे ज्या काही खास गोष्टी आहेत, साच्या वगैरे आहेत, ते मी आमच्या बाजूला इथे शॉप आहे, आमच्या बाजूलाच राहतात ते कलिग्स. तर मग त्यांचं शॉप आहे, स्टेशनरीचं पण आहे आणि प्लस हे सर्व ते ठेवतात त्यांच्या शॉपमध्ये. तर मग मी त्यांच्याकडे गेलेली हे सर्व आणायला आज सकाळीच, कारण की ह्या सर्व गोष्टी आम्हाला काल घेणं ते पॉसिबल झालं नाही त्यासाठी. तर मग हे मी लक्ष्मीची पावलं मी किती घेतलेली आहेत. मला जास्त क्वांटिटीमध्ये नसल्यामुळे दुसरी मला कोणते असे डिझाईन असं भेटले नाही, पण मला डिझाईन आवडली. डायमंड सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि छोटे छोटे एकदम असे मोती आहेत, तर त्यामुळे हे लावायला सुद्धा खूप छान वाटतील दरवाजावरती. तर मग हे मी घेतलेले आहेत. त्यानंतर मग हा रांगोळीचा हा एकदम असा साचा आहे, व्यवस्थित दिसत असेल कदाचित डिझाईन. तर हा साचा मी तिथे घेतलेला आहे. अजून एक आहे आपल्या इकडे ज्यावेळी आता आज वसुबारस आहे, उद्या धनतेरस असणार आहे, त्यासाठी मग आपण लक्ष्मीची वगैरे ती पूजा करून घेणार आहोत. तर मग आपल्याकडे रांगोळीसाठी नॉर्मल म्हणून असा कलश आहे. हा कलशची रांगोळी आहे, छोटीशी आहे, पण म्हटलं पटकन आणि झटपट अशी रांगोळी होईल, जास्त वेळ आपलं त्यामध्ये वाया जाणार नाही, त्यासाठी मग मी ही रांगोळी घेतलेली, रांगोळीचा साचा घेतलेला आहे. त्यानंतर दरवाजावरती दरवाजाच्या उंबऱ्यावरती काढण्यासाठी मग मी हा साचा घेतलेला आहे. सर्वात आधी आपण ह्या मापाच्या ह्याने आपण कलर घालून घ्यायचा. त्यानंतर व्हाईट कलरच्या रांगोळीने आपण वरती रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यामुळे मग आपला ह्यामध्ये वेळ वाचणार आहे. नंतर मग हा छोट्याशा टीनमध्ये डब्यामध्ये ही छोटीशी असं हे यंत्र आहे, आय थिंक, मला ह्याचं नक्की माहिती नाहीये. तर हे सुद्धा मला चांगलं वाटलं म्हणून मी हे घेतलेलं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे हे शुभ लाभ जे आपण दरवाजावरती किंवा भिंतीवरती आपण लावतो हँगिंगसाठी, तर मग ते मी हे घेतलेलं आहे. खूप क्यूट असं वाटतंय, त्याला लटकन सुद्धा आहे खालच्या साईडला, हे तुम्हाला दिसत असेल कदाचित, हे लटकन सुद्धा आहे त्याला. त्यामुळे हे ज्यावेळी आपण दरवाजाला लावणार तेव्हा ते खूप छान दिसणार आहे. आणि त्यानंतर मग हे एक्स्ट्रा साठी म्हणून मग मी एखाद्या वेळेस कुठली अजून वेगळी डिझाईन किंवा असं काही काढलं, मला एवढा वेळ तर मिळणार नाहीये सर्व करण्यासाठी, कारण की मग इथली दिवाळीचं सर्व महालक्ष्मीची पूजा वगैरे हे सर्व झाल्याच्या नंतर मग मी काही 4-5 दिवसासाठी मी मम्मीकडे सुद्धा जाणार आहे, कारण की मग तिच्याकडे तिकडे हेल्पसाठी अजून दुसरा कोणी नाहीये. तर मग तिचं सर्व फराळ वगैरे सर्व करायचं राहिलेलं आहे आणि मला फराळ करायला जमत नाही.
तर त्यासाठी आम्ही इथला जो फराळ आहे तो आम्ही विकतच घेऊन येणार आहोत. ऍक्च्युली स्टेशनला गेलो काल, तर मी तिकडचं शूट केलेलं नाहीये, कारण की मग खूपच प्रचंड अशी गर्दी होती तिकडे, त्यामुळे तो शूट करायला मला जमलं नाही. पण आम्ही ज्यावेळी आता फराळ वगैरे आम्ही ते आणायला जाऊ स्टेशनला, पुन्हा एकदा जायचं आहे लक्ष्मीपूजनच्या आधी. तर मग तेव्हा मी ते तिथला शूट नक्की करेन, की सर्वच ठिकाणी खूप लाइटिंग असल्यामुळे खूप छान असं दिसून येतं. तर त्या सर्व गोष्टी मी नंतरच शूट करणार आहे. तर हा एक छोटासा असा साचा आहे, म्हणजे डेली साठी आपण ज्यावेळी उंबऱ्याच्या बाजूला आपण रांगोळी काढतो छोटीशी, तर मग त्यासाठी सुद्धा म्हटलं मग दिवाळीच्या वेळेस किंवा गणपतीच्या वेळेस जास्त करून आपल्याला असं साचा वगैरे भेटू शकतात. बाकीच्या टाइमला आपल्याला भेटत नाही, शोधणं खूप मुश्किल होतं. तर त्यासाठी मग मी हा छोटासा असा साचा मी घेऊन ठेवलेला आहे. आणि ही एक्स्ट्रा आपण ज्यावेळी वरून काहीतरी डिझाईन काढतो, आणि माझ्याजवळ अशी बॉटल नव्हती ज्याला आपण असं फक्त वरून खोलून मग आपण रांगोळी आपण डायरेक्टली काढून घेऊ शकतो. तर मग मी ही एक बॉटल अशी घेतलेली आहे. तर मग एवढ्या सर्व वस्तू आम्ही कपडे फक्त आम्ही काल घेतले, ज्यातलं एक श्रेयांश जे होतं ते एक्सचेंज करायला दिलं. बाकीचं ह्या सर्व गोष्टी मग मी आज सकाळी घेऊन आली आहे वहिनींकडून. आणि मग आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला दाखवून झालेल्या आहेत. तर राहिलं माझं आणि संदेशचं, तर माझी साडी आहे जी मी अजूनपर्यंत घेतलेली नाहीये. पण आम्ही आता उद्या किंवा परवा आम्ही पुन्हा एकदा जाणार आहोत स्टेशनला, त्यावेळी मी तुम्हाला नक्की दाखवेन की मी मला कोणती अशी साडी घेतलेली आहे, किंवा संदेशने कोणता असा कुर्ता किंवा काही वेगळं असं वेअर करण्यासाठी घेतलेलं आहे ते. तर तोपर्यंत आपलं हे सर्व दाखवून झालेलं आहे. आता पूजेची सर्वात आधी मी इथे बाहेर रांगोळी काढून घेणार आहे, त्यानंतर आपण पूजेची तयारी करून घेऊया. सर्वात आधी आपण हे जाणून घेणार आहोत की पूजेची मांडणी कशी करायची. तर आपण ज्या जागेवरती पूजा करणार आहोत ती जागा व्यवस्थित स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे ओल्या कपड्याने. त्यानंतर तिथे पाट ठेवून आजूबाजूला पाठाच्या बाजूला रांगोळी व्यवस्थित काढून घ्यायची आहे. त्यानंतर पाठावरती स्वास्तिक काढायचं आहे, हळद कुंकू लावून तांदळाच्या अक्षता वाहायच्या आहेत. त्यानंतर मग आपल्याला ती मूर्ती बसवायची आहे. त्यानंतर विड्याची पानं घेऊन मग एका विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती आणि दुसऱ्या पानावरती कृष्णाची मूर्ती अशी ठेवून, आणि मध्ये आपल्याला दिवा ठेवून घ्यायचा आहे. आपण 3च देव आपण बसवणार, त्यासाठी चौथा देव म्हणून आपण ती जी घंटी ठेवलेली आहे तिची सुद्धा पूजा करून घ्यायची, आणि त्यांना व्यवस्थित अशी फुलं वाहून घ्यायची आहेत, हळद कुंकू लावून अक्षता वाहायची आहे. त्यानंतर मग आपण आरती ओवाळून घ्यायची आहे, अगरबत्ती लावायची आहे. पूजा झाल्यानंतर तुम्ही जो केलेला नैवेद्य असेल तो नैवेद्य ठेवून पाणी सोडून घ्यायचं आहे. अगदी साधी आणि सोपी आणि पटकन होणारी अशी ही पूजा आहे. तर आपण आता ती पूजा करणार आहोत. त्यासाठी मी ऑलरेडी फुलं आणलेलीच होती, पण म्हटलं मग आपण जी लावलेली झाडं आहेत गुलाबाची, तर त्याला ऑलरेडी 3 फुलं त्याची फुललेली आहेत व्यवस्थित. तर मग म्हटलं की आपल्या पण गार्डन मधलं किंवा आपल्या बाल्कनी मधली जी फुलं आहेत ती सुद्धा त्याला लावूयात, असं म्हणजे देवाला वाहूयात असं ती फुलं. तर मग तेवढंच की आपल्या बाल्कनीत आलेली फुलं सुद्धा आपण लावली आहेत, ह्याच एक समाधान वाटेल. तर आता तीच मी आता कट करायला जातीये. तर मग आता मी तुम्हाला दाखवते की ती फुलं कशी फुललेली आहेत. ही 3 गुलाबाची फुलं आहेत. ही व्यवस्थित अशी फुललेली आहेत. आणि हे जे फुल आहे ते थोडस खारुताईने खाल्लेलं आहे ते, तर म्हटलं थोडं अजून व्यवस्थित आहे ते तसं. तर आता ही वाहणार आहोत, आणि आता बाकीचे आहेत त्या कळ्या अजून व्यवस्थित अशा उमरल्या नाहीयेत. तर आपण आता ही 2 फुलं तोडून घेतलेली आहेत, आणि आता ह्याच्या मस्तपैकी अशा पाकळ्या काढून मग नंतर मग तिथे देवाला वाहणार आहे.
मला तुमच्यासोबत आपल्या हिंदू धर्माच्या सणाची माहिती शेअर करायला नक्की आवडेल. वसुबारस हा दिवाळीच्या पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण आहे, जो अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या द्वादशीला येतो. या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते, म्हणून याला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. वसुबारस या शब्दाचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य, धन, त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवशी गायीची पाडवासह सायंकाळी पूजा करतात. आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे ह्या हेतूने सुद्धा सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. तुमच्यासाठी काही खास प्रश्नांची उत्तरे. हा सण का बरं साजरा करतात? तर त्याचं उत्तर असं आहे, गाय आणि तिच्या वासराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि लक्ष्मीचे घरात आगमन व्हावे यासाठी ही पूजा केली जाते. तर पूजा करण्याची पद्धत काय आहे बरं? या दिवशी सायंकाळी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. तर गायीला हळद कुंकू लावले जाते आणि वासराला गवत किंवा नैवेद्य दिला जातो. ह्या दिवशी नैवेद्य काय दाखवला जातो बरं? अनेक लोक ह्या दिवशी दूध आणि गव्हाचे पदार्थ खाणे टाळतात. ह्या दिवशी खास म्हणून बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी हा नैवेद्य दाखवतात. ह्या सणाचे महत्व काय आहे? वसुबारस हा दिवाळीच्या उत्सवाचा पहिला टप्पा आहे. या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढली जाते आणि दिवे सुद्धा ह्याच दिवसापासून लावायला सुरुवात केली जाते. तर आपली आता पूजा व्यवस्थित अशी पार पडलेली आहे आणि मुहूर्त होता 5:45चा. तर 5:45च्या आत आपण ही पूजा करून घेतलेली आहे. थोडंसं मला लेट झालं कारण की रांगोळी वगैरे काढण्यामध्ये मला खूप टाइम निघून गेला त्यामध्ये. तर त्यासाठी थोडंसं लेट झालं, पण ही पूजा मी व्यवस्थित अशी केलेली आहे. तर आणि पहिल्यांदाच केल्यामुळे मला एवढं जास्त काही त्यातलं माहिती नव्हतं की म्हणजे त्या काय काय करावं लागतं वगैरे. तर मग आता फक्त नैवेद्य ठेवायचं बाकी राहिलेलं आहे. बाकी ही पूजा पूर्ण झालेली आहे. तर म्हटलं नैवेद्य आपल्याला नंतरही ठेवता येतो. तर तो नैवेद्य ठेवल्याच्या नंतर मग पाणी सोडून घेणार आहे. त्यानंतर मग उद्या सकाळी ती गाईला वाडी दाखवणार आहे. तर मग अशा प्रकारे ही पूजा आपली झालेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, एन्जॉय केलं का? मी जी शॉपिंग केलेली होती ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. त्यानंतर मग कंदील सुद्धा लावलेला होता, फक्त अजून लाइटिंग वगैरे लावलेली नाहीये. त्यासाठी मग ते सर्व मी बाल्कनीतलं सर्व तुम्हाला दाखवलं नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये ते सर्व सुद्धा तुम्हाला नक्की दाखवेन. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, एन्जॉय केला का? आणि ही जी पूजा होती, आपली पूजा केली, त्याची जी संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, तर ती तुम्हाला कशी वाटली ऐकायला? तर मग ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आपण असंच भेटत राहू पुढच्या नवीन आणि छान छान व्हिडिओ सहित. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.